Hello, good afternoon all. My name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is metabolism, normal and abnormal metabolism that we are going to study. So first we will see introduction of metabolism. Okay, all biochemical changes that occur in biological system are grouped together as a metabolism. Okay, metabolism is a highly coordinated and meaningful activity, and it facilitates the exchange of matter and energy between cell or organism and its environment. आता आपल्या बॉडीमध्ये ज्या काही बायोकेमिकल चेंजेस होत असतात बायोलॉजिकल सिस्टीममध्ये त्यांना काय म्हटलं जातं, मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. मेटाबॉलिझम ही टर्म तुम्हाला माहिती आहे. जे काही बायोलॉजिकल सिस्टीम आहे आपली, बायोलॉजिकल सिस्टीममध्ये जे काही बायोकेमिकल रिॲक्शन होत असतात, चेंजेस होत असतात, त्यांना मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. ओके, याच्यामध्ये काय होत असतं, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. जी काही आपला सेल आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये काय होत असतात, एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जीचं काय होत असतं, एक्सचेंज होत असतं. आता इम्पॉर्टंट रोल काय आहेत मेटाबॉलिझमचे, तर केमिकल एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम फ्युएल मॉलिक्युल्स. आपल्याला काय भेटते, जे काही फ्युएल मॉलिक्युल्स असतात त्यांच्यापासून पहिले काय भेटते, केमिकल एनर्जी भेटते. त्यानंतर आपण जे डायटरी न्यूट्रियंट्स घेत असतो दे आर युटिलाइज ॲज अ बिल्डिंग ब्लॉक फॉर द सिंथेसिस ऑफ न्यू मॉलिक्युल्स. आणि त्या डायटरी न्यूट्रियंट्सपासून काय होत असतं की आपल्याला न्यू मॉलिक्युल्स भेटत असतात. आणि हे जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते काय होत असतात, नंतर प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड यांच्यासोबत असेंबल होत असतात, जॉईन होत असतात, ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर हे झालं इंट्रोडक्शन. त्यानंतर मेटाबॉलिझम, जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ बायोकेमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं, मेटाबॉलिझम इज डिवायडेड इंटू 2 मेजर पार्ट्स, दॅट इज कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम मीन्स ब्रेकडाऊन or degradation of food stuff. Okay, and the anabolism means synthesis of new molecules, we could say that. Okay, catabolism it is a degradative phase of metabolism and which provides metabolic fuel and building block for the cell. आता कॅटाबॉलिझम म्हणजेच काय, ही एक डिग्रेडेटिव्ह फेज आहे मेटाबॉलिझमची. आणि त्यापासून आपल्याला काय भेटतं, मेटाबॉलिक फ्युएल भेटतं की जे सेलच्या बिल्डिंग ब्लॉकसाठी लागतं. म्हणजेच आपण जे काही डाएट घेतो त्याचं जे ब्रेकडाऊन होतं त्यालाच कॅटाबॉलिझम असं म्हटलं जातं किंवा डिग्रेडेटिव्ह फेज असं पण म्हटलं जातं. त्यानंतर आपण जे काही डाएट घेत असतो त्यापासून आपल्याला वेगवेगळे इलिमेंट्स भेटतात, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स आणि वॉटर. अँड दीज आर प्रिन्सिपल कंपोनंट्स ऑफ डाएट. हे काय आहेत, ते आपल्या डाएटचे प्रिन्सिपल इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रियंट्स. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, न्यूट्रियंट्स असं पण म्हटलं जातो. द डायटरी न्यूट्रियंट्स आर मेड अवेलेबल फॉर सेल फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज बाय कॅटाबॉलिझम. आणि हे जे काही डायटरी न्यूट्रियंट्स जे आपण घेत असतो ते काय होत असतात, आपल्या सेलसाठी, सेलच्या व्हेरियस ॲक्टिव्हिटीजसाठी अवेलेबल होत असतात बाय दी प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. ठीक आहे. त्यानंतर न्यूट्रियंट्स अँड देअर बायोलॉजिकल रोल. आता हे व्हेरियस न्यूट्रियंट्स दिले, जे आपण हे जे न्यूट्रियंट्स जे आहेत आपण मागच्या चॅप्टर्समध्ये बघितलेले आहेत. कार्बोहायड्रेट चॅप्टर बघितलेलं आहे, लिपिड बघितलेलं आहे, प्रोटीन्स काय असतात बघितलेलं आहे. तर हे जे काही न्यूट्रियंट्स आहेत आणि त्यांचं बायोलॉजिकल रोल काय आहे, जसं आपल्याला माहिती आहे कार्बोहायड्रेट्समध्ये काय असतात, शुगर प्रेझेंट असते आणि त्याचा जो फायनल प्रोडक्ट असतो तो असतो CO2, दॅट इज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आणि त्याचं फंक्शन काय आहे, सेलमध्ये कार्बोहायड्रेट घेतलं, शुगर घेतल्यानंतर आपल्याला काय भेटते, तर एनर्जी भेटते. मीन्स त्याचं फंक्शन काय झालं सेलमध्ये, फॉर दी प्रोडक्शन ऑफ एनर्जी. त्यानंतर सेकंड जो इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे दॅट इज लिपिड्स. आता लिपिड्समध्ये काय असतात, तर फॅटी ॲसिड्स प्रेझेंट असतात. फॅटी ॲसिड्सचं मग फंक्शन काय आहे, फॉर दी सिंथेसिस ऑफ सेल मेम्ब्रेन टू सम एक्सटेंट. म्हणजे काय, जे सेल मेम्ब्रेनचं जे सिंथेसिस होत असतं त्यासाठी हे जे लिपिड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि थर्ड वन इज दी प्रोटीन्स. प्रोटीनचं ब्रेकडाऊन केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय भेटतात, अमायनो ॲसिड्स भेटतात. अमायनो ॲसिड्स आर कंबाईन टुगेदर टू फॉर्म प्रोटीन्स. जसं की प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं, कॅटाबॉलिझम केलं, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स भेटतात. मग ह्या अमायनो ॲसिड्सचं फंक्शन्स काय, प्रोटीन्सचं फंक्शन्स काय, एनर्जी प्रोडक्शन आणि प्रोटीन सिंथेसिस हे त्याचे फंक्शन झाले. ठीक आहे, हे बघितलं आपण न्यूट्रियंट्स अँड देअर बायोलॉजिकल रोल.
देन ॲनाबॉलिझम, हे आपण बघितलं की कॅटाबॉलिझम. त्यानंतर ॲनाबॉलिझम, जसं मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट आपण फूड घेतो, त्या फूडचं ब्रेकडाऊन होतं, डिग्रेडेशन होतं आणि काय होतात, न्यू मॉलिक्युल्स सिंथेसिस होतात. ॲनाबॉलिझममध्ये काय होत असतात, न्यू मॉलिक्युल्स जे आहेत ते सिंथेसिस होत असतात. ॲनाबॉलिझम इज अ बायोसिंथेटिक फेज ऑफ मेटाबॉलिझम and in this biomolecules like proteins, nucleic acid, phospholipids are synthesized. तर कॅटाबॉलिझममध्ये ब्रेकडाऊन ऑफ फूड होतं, डिग्रेडेटिव्ह फेज ज्याला म्हटलं जातं, की जे काय करतं, एक मेटाबॉलिक फ्युएल जे आहे आपल्या बिल्डिंग ब्लॉक्ससाठी जे लागतं ते प्रोव्हाइड करतं. आणि ॲनाबॉलिझममध्ये काय होतं, तर ह्या बिल्डिंग ब्लॉक्सपासून व्हेरियस न्यूट्रियंट्स काय होत असतात, सिंथेसाइज होत असतात, जसे की प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, फॉस्फोलिपिड्स. हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत हे ॲनाबॉलिझममध्ये सिंथेसाइज होत असतात, की ही सर्व प्रोसेस जी आहे त्याला ॲनाबॉलिझम असं म्हटलं जातं. आता कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत ह्या अल्टरनेटिव्हली होत असतात, सायमल्टेनियसली होत असतात आणि त्या स्वतः म्हणजे इंडिपेंडंटली रेग्युलेट होत असतात. अँड ऑलमोस्ट ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स आर मेडिएटेड थ्रू दी एन्झाईम्स. आणि ह्या ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत हे कोण मेडिएट करतं, तर एन्झाईम्स मेडिएट करतात, रेग्युलेट करतात. जर कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम टेक्स प्लेस कॉन्करंटली अँड सायमल्टेनियसली, तर ह्या ज्या काही दोन प्रोसेस होत असतात आपल्या बॉडीमध्ये ह्या कॉन्करंटली होत असतात आणि सायमल्टेनियसली होत असतात सेलमध्ये. अँड दे आर इंडिपेंडंटली रेग्युलेटेड, आणि त्या इंडिपेंडंटली स्वतः काय होत असतात, रेग्युलेट होत असतात. डिफिशियन्सी ऑफ एन्झाईम लीड्स टू मेटाबॉलिक एरर, मोस्टली इट इज ड्यू टू जेनेटिक डिफेक्ट. ओके, तर आता हे जे एन्झाईम्स आहेत त्यांची जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं, मेटाबॉलिक एरर येऊ शकतो, की त्यालाच आपण जेनेटिक डिफेक्ट असं पण म्हटलं जातं, किंवा जेनेटिक डिफेक्टमुळंच हा मेटाबॉलिक एरर पण येऊ शकतो, किंवा एन्झाईमची डिफिशियन्सीमुळे मेटाबॉलिक एरर येऊ शकतात. These deficiencies are called as inborn errors of metabolism and leads to abnormal metabolism. आता ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम जर झालं, रिझन्स काय काय असू शकतात, तर एक तर जेनेटिक डिफेक्ट असू शकतो, किंवा डायटरी डिफिशियन्सीज असू शकतात, जे आपण काही डाएट घेतो त्यांच्यामध्ये डिफिशियन्सीज असू शकतात, किंवा समटाईम्स एखादी डिसीज कंडिशन पण असू शकते की ज्याच्यामुळे काय होतं, एन्झाईमची डिफिशियन्सी भासू शकते. ओके, we have seen the role of vitamins and minerals in the body and their deficiency conditions. आपण विटॅमिन्स आणि मिनरल्स या चॅप्टरमध्ये काय बघितलेलं आहे, की त्यांचा रोल काय आहे विटॅमिन्सचा, आणि त्यांच्यामुळे कुठल्या डिफिशियन्सी डिसीजेस होऊ शकतात हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इन डिसीज कंडिशन द मेटाबॉलिक फंक्शनिंग गेट्स डिस्टर्ब. आता जर एखादी डिसीज कंडिशन जर असेल तर त्याच्यामध्ये काय होत असतं, की मेटाबॉलिक फंक्शन आपलं डिस्टर्ब होत असतं. सपोज बाईल साल्टचं फॉर्मेशन डिक्रीज होतं इन केस ऑफ लिव्हर डिसीज. लिव्हरशी रिलेटेड जर काही डिसीज असेल तर जे बाईल साल्टचं जे फॉर्मेशन होत असतं ते काय होत असतं, डिक्रीज होत असतं, आणि त्यामुळे काय होतं, माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम होतो. ओके, तर अशा पद्धतीने ज्या काही डिसीज कंडिशन असतात त्यांच्यामध्ये काय होत असतं, जर डिफिशियन्सी जर असेल तर हे वेगवेगळे ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम्स जे आहेत होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेट्स आर मोस्ट कॉमनली यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. जसं आत्ताच आपण बघितलं चार्टमध्ये की कार्बोहायड्रेटचा कॅटाबॉलिक प्रोडक्ट जो आहे तो आहे शुगर, आणि फायनल प्रोडक्ट जो आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ओके, मग कार्बोहायड्रेटपासून जर आपल्याला शुगर भेटते तर त्याचं मेन फंक्शन जे आहे ते आहे प्रोडक्शन ऑफ एनर्जी. सो कार्बोहायड्रेट्स आर मोस्ट कॉमनली यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी इन द बायोलॉजिकल सिस्टीम. आपल्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये कार्बोहायड्रेटचं मेन फंक्शन काय आहे, फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. अँड इन हायर ॲनिमल्स कार्बोहायड्रेट्स आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. कार्बोहायड्रेटचं काय होत असतं, कम्प्लिटली ऑक्सिडेशन होत असतं, आणि त्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर भेटत असते, आणि त्यापासून आपल्याला मॅक्झिमम एनर्जी भेटत असते. दिस प्रोसेस रिक्वायर ऑक्सिजन. आता ही जी प्रोसेस होत असते की जे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जे काय आपल्याला भेटतं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला एनर्जी भेटते, तर ह्या प्रोसेस होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. ही जी प्रोसेस आहे त्याला काय लागतो, ऑक्सिजन लागतो, O2 लागतो. तर त्याला काय म्हटलं जातं, ॲरोबिक ब्रेकडाऊन असं त्याला म्हटलं जातं. टू परफॉर्म व्हेरियस बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज सच ॲज मेकॅनिकल वर्क, मसल कॉन्ट्रॅक्शन,
प्रोपगेशन ऑफ नर्व इम्पल्सेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ मेटाबोलाइट्स, एनर्जी इज रिक्वायर्ड. तर कार्बोहायड्रेटपासून आपल्याला काय भेटत असते, एनर्जी लागत असते. आणि ही एनर्जी कुठे युटिलाइज होते, जसे की आपण डेली लाईफमध्ये वेगवेगळ्या जे काही मेकॅनिकल वर्क करत असतो, आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोपोगेशन होत असतं, नर्व इम्पल्सेसचं मसल कॉन्ट्रॅक्शन होत असतं, जे मेटाबोलाइट्सचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, तर हे ॲटोमॅटिक तर होणार नाही. याच्यासाठी काय लागणार, एनर्जी लागणार. तर ही एनर्जी काय कुठून भेटते, आपल्याला कार्बोहायड्रेटपासून भेटते. आणि यामध्ये जर ऑक्सिजन इन्व्हॉल्व असेल तर त्याला ॲरोबिक ब्रेकडाऊन असं म्हटलं जातं. The metabolic energy is exchange is always carried out through the intermediate adenosine triphosphate. आता हे जे काही मेटाबॉलिक एनर्जीचं एक्सचेंज होत असतं, हे कशा थ्रू होत असतं, तर एक इंटरमिडिएट आहे ज्याला ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असं म्हटलं जातं. ATPच्या थ्रू हे जे काही एक्सचेंज होत असतात मेटाबॉलिक, त्याला ATP ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असं म्हटलं जातं. आता ATP जो आहे तो ऑल लिव्हिंग सेल्समध्ये प्रेझेंट असतो. ATP इज प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग सेल्स. आणि ATPमध्ये स्ट्रॉंग टेंडन्सी असते की त्याचं हायड्रोलाइज होतं टू ADPमध्ये, म्हणजेच ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं ॲडेनोसाईन डायफॉस्फेटमध्ये. ओके, ट्रायचं काय झालं, डाय झालं. ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन काय, ATPचं हायड्रोलिसिस झालं, ब्रेकडाऊन झालं, त्याचं कन्व्हर्जन त्यानंतर ADPमध्ये झालं, ॲडोनाईन डायफॉस्फेटमध्ये झालं. अँड दी कॉमन फॉस्फेट ड्युरिंग दिस एनर्जी इज लिबरेटेड अँड मेड अवेलेबल फॉर ऑल बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. आणि ही जी काही प्रोसेस होत असते, ह्या प्रोसेसच्या वेळेस जी काही एनर्जी लिबरेट होत असते, जी काही एनर्जी क्रिएट होत असते, ती काय होत असते, ज्या काय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यांच्यासाठी ती अवेलेबल होत असते. ठीक आहे. आता ATP जे आहे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, हे कोणी डिस्कवर्ड केलं, तर इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय C. फिस्के अँड Y. सुब्बेराव इन युनायटेड स्टेट. ओके, युनायटेड स्टेटमध्ये ह्या दोघांनी फर्स्ट डिस्कवर्ड केलं. त्यानंतर इंडिपेंडंटली बाय K. लोमन इन जर्मनी इन 1929. ओके, ऑल बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज विच रिक्वायर एनर्जी आर ATP इंडिपेंडंट. हेन्स इट वॉज पोस्ट्युलेटेड दॅट ATP फंक्शन्स ॲज अ कॅरियर ऑफ केमिकल एनर्जी. ज्या काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज होत असतात की ज्यांच्यासाठी काय लागते, एनर्जी. ती काय असते, एनर्जी कुठून भेटत असते, आपल्याला ATPपासून भेटत असते. ती ATP डिपेंडंट असते. हेन्स इट वॉज पॉस्ट्युलेटेड दॅट ATP फंक्शन्स, म्हणजे जे काही ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटचं जे काही फंक्शन आहे ते कॅरियर म्हणून ॲक्ट करतं केमिकल एनर्जीला. म्हणजे जे काही केमिकल एनर्जी लागते ती कशापासून भेटते, आपल्याला ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या थ्रू भेटते. त्यानंतर फॉस्फोरिलेशन ऑफ ADP टू ATP रिक्वायर्स एनर्जी. त्यानंतर ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन झालं ॲडेनोसाईन डायफॉस्फेटमध्ये, आपल्याला एनर्जी भेटली. त्यानंतर परत ह्या ADPचं फॉस्फोरिलेशन होतं ATPमध्ये, म्हणजे डायफॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटमध्ये, की त्याच्यासाठी पण काय लागते, एनर्जी लागते. आणि मोस्टली दिस टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया अलॉंग विथ दी ऑक्सिडेशन ऑफ मेटाबॉलिक फ्युएल. आणि ही जी काही प्रोसेस जी होत असते कन्व्हर्जन होण्याची ADP टू ATP, ती कुठे होत असते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. हेच दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. तर ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. म्हणजे फॉस्फोरिलेशन ऑफ ॲडेनोसाईन डायफॉस्फेट टू ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, याला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. आणि ही जी काही फॉस्फोरिलेशनची प्रोसेस होते ती कुठे होत असते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते अलॉंग विथ दी ऑक्सिडेशन ऑफ मेटाबॉलिक फ्युएल. म्हणजे जे मेटाबॉलिक फ्युएल आपण घेतो त्याचं काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं या प्रोसेसला, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. अँड लार्ज क्वांटिटी ऑफ ATP इज मेड अवेलेबल बाय मायटोकॉन्ड्रिया. मग इथे एवढी एनर्जी प्रोड्यूस झाली, सगळी एनर्जी कुठे प्रोड्यूस झाली, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोड्यूस झाली. मग लार्ज क्वांटिटी ऑफ ATP इज मेड अवेलेबल बाय मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामधून आपल्याला लार्ज क्वांटिटी ऑफ काय भेटले, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट भेटले मायटोकॉन्ड्रिया थ्रू. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ सेल. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं, कारण मायटोकॉन्ड्रियामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी प्रोड्यूस होते. मायटोकॉन्ड्रिया सगळ्यात जास्त ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट काय करतो, अवेलेबल करत असतो. ठीक आहे. ATPचं कन्व्हर्जन झालं ATPमध्ये प्लस एनर्जी. ओके, फॉस्फेट एनर्जी ती किती असते, एनर्जी 7.3 किलो कॅलरी पर मोल.
त्यानंतर आता हे जे काही कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम होत असतं यांच्यामधले महत्त्वाचे पाथवेज कोणते कोणते आहेत, तर 7 पाथवेज आहेत, ते आज आपण बघूया. त्यानंतर आपण डिटेल ग्लायकोलिसिस सायकल, क्रेब्स सायकल ह्या ज्या सायकल आहेत त्या बघणार आहोत. तर फर्स्ट जो पाथवे आहे तो आहे ग्लायकोलायसिस. आता मी तुम्हाला सांगितलं की लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. इट इन्व्हॉल्व्स दी सिक्वेन्शियल रिॲक्शन विच कन्वर्ट्स ग्लुकोज इंटू पायरुवेट ऑर लॅक्टेट. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होत असतं, ब्रेकडाऊन होत असतं ग्लुकोजचं. याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पायरुवेटमध्ये होतं किंवा लॅक्टेटमध्ये होतं. त्यानंतर सेकंड जी आहे ती आहे क्रेब्स सायकल, की त्याला TCA सायकल असं पण म्हटलं जातं. तर ह्या सायकलमध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स द ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम A. याच्यामध्ये काय होत असतं, ही सेकंड स्टेप असते. याच्यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईमचं कन्व्हर्जन होत असतं कार्बन डायऑक्साईडमध्ये. ओके, त्यानंतर ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय, ग्लायकोजनचं सिंथेसिस होतं ग्लुकोजपासून, त्याला म्हटलं जातं ग्लायकोजेनेसिस. द सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज इज टर्म ॲज अ ग्लायकोजेनेसिस. देन दी नेक्स्ट टर्म इज ग्लायकोजिनोलायसिस. आता इथे परत लायसिस म्हणजेच काय आलं, ब्रेकडाऊन आलं. म्हणजे कशाचं ब्रेकडाऊन होणार, ग्लायकोजिनोलायसिस म्हणजेच ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होणार इंटू ग्लुकोजमध्ये. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लायकोजिनोलायसिस. द ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन इंटू ग्लुकोज इज कॉल्ड ॲज ग्लायकोजिनोलायसिस. द नेक्स्ट टर्म इज ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजेच सिंथेसिस ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. ओके, ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस होतं जे नॉन कार्बोहायड्रेट्स प्रिकर्सर आहेत, लाईक अमायनो ॲसिड्स यांच्यापासून काय होतं असतं, ग्लुकोजचं सिंथेसाइज होत असतं. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लुकोनिओजेनेसिस. 6 जो पाथवे आहे तो आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे, ज्याला HMP शंट असं पण म्हटलं जातं. हा एक अल्टरनेटिव्ह पाथवे आहे म्हणजे ग्लायकोलिसिससाठी आणि क्रेब्स सायकलसाठी फॉर दी ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्यासाठी हा एक अल्टरनेटिव्ह पाथवे आहे. त्यानंतर 7th आणि लास्ट वन जो आहे तो आहे युरोनिक ॲसिड पाथवे. इट इज ऑल्सो ॲन अल्टरनेटिव्ह ऑक्सिडेटिव्ह पाथवे फॉर ग्लुकोज. हा पण एक अल्टरनेटिव्ह ऑक्सिडेटिव्ह पाथवे आहे ग्लुकोजसाठी, की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोरोनिक ॲसिडमध्ये आणि पेंटोसेसमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे मेजर पाथवेज बघितले कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचे. फर्स्ट बघितला ग्लायकोलायसिस, त्यानंतर क्रेब्स सायकल ज्याला TCA सायकल असं पण म्हटलं जातं, ग्लायकोजेनेसिस, देन ग्लायकोजेनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस, पेंटोस फॉस्फेट pathway which is also called as HMP shunt, and the last one is the uronic acid pathway. Okay, from the next lecture we will discuss about glycolysis cycle, then Krebs cycle, electron transport respiratory chain, त्यानंतर citric acid cycle. So these are the things we will discuss in the next lecture. So I hope you understood up to this. So thank you.